In the second part, we see the form of energy and transformation of energy. वेगवेगळी ऊर्जेची रूपं बघितली, त्याच्यानंतर ऊर्जेचे रूपांतरण बघितलं आहे. नाव इन द थर्ड पार्ट वी स्टार्ट our next point, that is the energy resources. There are two kinds of energy resources. One is the conventional energy resources and second is the non-conventional energy resources. Conventional energy resources, it is also called non-renewable energy resources, and non-conventional energy resources is also called renewable energy resources. बाळांनो, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कन्व्हेशनल म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत, ज्याला अनवीकरणीय म्हणजे नवीन पुन्हा पुन्हा निर्माण करू शकत नाहीत, त्यांना अनवीकरणीय असं म्हटलं जातं. नॉन कन्व्हेशनल म्हणजे अपारंपरिक किंवा त्यालाच रिन्युएबल म्हणजेच नवीकरणीय, म्हणजे कोणत्याही पद्धतीने कशाही पद्धतीने आपण त्याला निर्माण करू शकतो, अशा स्रोतांना नॉन रिन्युएबल किंवा रिन्युएबल सोर्सेस असं म्हटलेलं आहे, किंवा कन्व्हेशनल एनर्जी रिसोर्सेस किंवा नॉन कन्व्हेशनल एनर्जी रिसोर्सेस असंही म्हटलेलं आहे. The resources used for getting energy can be classified into two types. Already I told that. The energy resources which man has been using for centuries are called conventional energy resources. शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करतो आहे, त्या ऊर्जा स्रोतांना आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हटलेलं आहे. म्हणजे खूप कालावधी आधी हे स्रोत निर्माण झालेले आहेत, ह्या ऊर्जा निर्माण झाल्या आहेत आणि त्याचा वापर तेव्हापासून आपण करतोय. तर अशी जी काही स्रोत आहेत तर त्यांना आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो. Conventional energy resources include coal and fossil fuels. पारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये जर बघितलं तर काय दिसतं आपल्याला, तर जे काही कोळसा आहे तर तो कोळसा आणि त्याच्यानंतर खनिज तेल, खनिज इंधनचा वापर काय केला जातो म्हणजेच पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस. पेट्रोल, डिझेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनांचा वापर आपण करतो. हे ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत. हे ऑलरेडी फॉसिल्समुळे तयार झालेले आहेत. तर अशा फॉसिल्समुळे तयार झालेल्या स्रोतांना आपण कन्व्हेशनल रिसोर्सेस, एनर्जी रिसोर्सेस असं म्हटलेलं आहे. देन नॉन कन्व्हेशनल अपारंपरिक ऊर्जा स्रोत. These sources have not been used traditionally. पारंपरिक पद्धतीने त्याचा आपण वापर करत नाहीत. They are inexhaustible and continuous and can be used in various forms again and again. असे ऊर्जा स्रोत ज्याचा पूर्व परंपरेने वापर करत नाहीत आणि हे ऊर्जा स्रोत अक्षय आणि अखंड आहेत, विविध स्वरूपात पुन्हा पुन्हा वापरले जातात. These kind of resources are called non-conventional energy resources. The sources that are inexhaustible and continuous and that can be used in various forms of energy again and again, these kinds of resources are called non-conventional energy resources or renewable resources, energy resources. And conventional, the energy resources which man has been using for centuries are called conventional energy resources or non-renewable energy resources. Now we will see the non-conventional energy resources. Example of
form of non-conventional energy resources. That फर्स्ट इज द सोलार एनर्जी. सौर ऊर्जा असं म्हटलेलं आहे. द एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड एनॉर्मस. सूर्यापासून मिळणारी उष्णता ही अखंड आणि प्रचंड स्वरूपात आहे. सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. A variety of devices have been developed for making use of solar energy. असणाऱ्या सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी नवी साधने सुद्धा विकसित करण्यात आलेली आहेत. आणि त्यापैकी वन इज द सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर, सोलार ड्रायर, सोलार सेल एक्सेट्रा. आणि त्याचमध्ये सौर चूल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, सोलार एनर्जीवरती चालणारी. देन सौर जलतापक जे पिक्चरमध्ये दिसते तुम्हाला, ज्याला आपण सोलार वॉटर हीटर म्हटलेलं आहे. सौर शुष्कक, त्याच्यानंतर सौर विद्युत घट, लाईट तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरला जातो तो म्हणजे सौर विद्युत घट. In the first three devices mentioned above, heat energy obtained from the sun is utilized to cook the food. जी पहिल्या 3 उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर केला गेला आहे. त्यामुळे अन्न शिजवणे, पाणी गरम करणे, धान्य वाळवणे शक्य झाले आहे. In a solar cell, electrical energy can be obtained from the solar energy. आणि सौर विद्युत घटामुळे विद्युत ऊर्जा मिळवणं सुद्धा शक्य झालेलं आहे. सोलार इलेक्ट्रिक प्लांट्स हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्ज स्केल. आणि अशामुळेच मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती करण्याची क्षमता सुद्धा सौर विद्युत घटामध्ये संयंत्रामध्ये असते. या संयंत्रात अनेक सौर विद्युत घट असतात, एकमेकांना जोडलेली असतात. अ सोलार प्लांट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलार सेल्स. जे काही सौर विद्युत संयंत्र आहे तर त्या संयंत्रामध्ये वेगवेगळे सौर विद्युत घट एकमेकांना जोडलेली असतात. देन नेक्स्ट, wind energy. Wind energy, electricity is generated by means of windmills. Now see here, windmills. पवनचक्क्या सगळ्यांनी बघितलेली आहेत. Electricity is generated by means of windmills using strong winds. A windmill is also used for drawing water from a well. इतकंच नाही तर पवनचक्कीचा वापर करून विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. Then tidal energy. Third, non-conventional energy resource, that is the tidal energy. सागरी ऊर्जा. A wall is constructed at a narrow region of a creek. समुद्रातील खाडीकडील चिंचोळा भाग निवडून त्या ठिकाणी भिंत बांधतात. Due to wave generated by high and low tides. भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे द टर्बाइन ऑफ जनरेटर फिटेड इन द वॉल. लाटांमुळे भिंतीत बसवलेल्या जनरेटरची पाती फिरू लागतात. स्टार्ट रोटेटिंग अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. जसे पाते फिरायला लागतात तशी वीज निर्माण व्हायला चालू होते. The next form of energy, non-conventional form of energy, that is the hydroelectric or tidal power. जलविद्युत ऊर्जा, पाण्यापासून निर्माण केली जाणारी ऊर्जा म्हणजेच हायड्रोइलेक्ट्रिक और हायडल पॉवर. The water stored in a dam at a high height is brought down through a tunnel and the turbines of generator are rotated. जे काही एक साईड धरणाच्या एक साईड पाणी स्थिर थांबवलं जातं, ते स्थिर थांबवलेलं पाणी काय केलं जातं, डॅमच्या दरवाजे उघडून काय केले जातात, ते खाली उंचावरून पाडले जातात, टर्बाईन्सवरती टाकले जातात. आणि टर्बाईन्सवरती पडल्यामुळे काय होतं, एक टनेल थ्रू छोट्याशा
बोगद्यातून काय केलं जातं, पाणी खाली टाकलं जातं, जनरेटरच्या पात्यांवरती टाकलं जातं आणि टर्बाईन्सची जशी पाती फिरायला लागतात तशी त्यामधून काय होते, एनर्जी इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते. इट इज कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर प्लांट आणि यालाच काय म्हटलेलं आहे, जलविद्युत केंद्र. इन कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र, द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र इज अ वेल नोन हायडल प्रोजेक्ट. महाराष्ट्रात जर बघितलं तर कोयना धरावरती मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. There are also other smaller hydroelectric plants located at other dam site. इतर धरणांवरती सुद्धा लहान जलविद्युत प्रकल्प कार्यरत झालेले आहेत. नेक्स्ट, एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशियनिक वेव्स. समुद्राच्या लहरींपासून मिळणारी ऊर्जा. ओशियनिक महासागर, वेव लहरी. While sea waves move forward in a certain direction, समुद्रातील लाटा पुढे जात असताना एखाद्या ठिकाणी पाणी नियमित वर खाली होत असेल. The water moves up and down regularly at a position. ठराविक जागेवरती नियमितपणे पाणी वर खाली होत असेल. At that time, the water moves up and down regularly at a position. These two can be used to generate electricity. वर खाली पाणी होण्याच्या मुवमेंटमुळे काय होतं, विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. Then the last, atomic energy. The serious crisis of electricity shortage can be eased by the generating electricity by means of atomic energy. वीज टंचाईचे गंभीर संकट लक्षात घेता अणुऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन करता येते. The heat liberated during the fission of atoms of heavy elements such as uranium, thorium is used to generate the electricity. युरेनियम, थोरियम यासारख्या जड मूलद्रव्यातील अणूंच्या विघटनातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती करता येते. जी काही युरेनियम, थोरियम आहेत तर त्यांच्यामधून काय केली जाते, अणु ऊर्जा मिळवली जाते किंवा त्यांच्या फिजनमधून जी हीट बाहेर पडते तर त्या हीटचा वापर करून इलेक्ट्रिसिटी क्रिएट जाते. Now think about. Note the amount of your electricity bill of the last 8 months and think about the consumption of electricity during each month. तुमच्या घरातील मागील 8 महिन्याच्या वीज बिलाची रक्कम व प्रत्येक महिन्याचा वीज वापर या बाबतीत विचार करा आणि किती खर्च होतो किंवा किती त्याचा वापर केला जातो याचा विचार करा. The next is the energy saving and green energy. In a way, saving energy is as good as generating energy. विजेची बचत ही एक अर्थाने विद्युत निर्मितीच आहे. There are several ways of saving energy. जर बघितलं तर जास्तीत जास्त मार्ग आहेत ऊर्जा वाचवण्यासाठी. सच ॲज पुटिंग ऑफ लॅम्प्स व्हेन नॉट नीडेड. जेव्हा आपल्याला बल्ब उजेडाची गरज नसेल तेव्हा ते बंद ठेवावे. मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ सनलाईट. जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा किंवा सूर्यप्रकाशाचा वापर करण्यात यावा. सेव्हिंग एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस इज अ व्हेरी नेसेसरी. जी काही ऊर्जा आहे किंवा ऊर्जेची स्रोत आहे तर त्याला अतिशय काळजीपूर्वकाने बचत करणं काळाची गरज बनलेली आहे. अदरवाईज वी विल हॅव टू फेस अ सिरियस क्लायमेटी लाईक ग्लोबल वॉर्मिंग. नाही तर जागतिक तापमान वाढीसारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल. The energy resources which do not produce smoke and carbon gases such as carbon dioxide or carbon monoxide are called green energy resources. ज्या ऊर्जेच्या स्रोतांच्या वापरांमधून कार्बन, धूर आणि विविध घटक जसं की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड
निर्माण होत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हणतात. ग्रेटर यूज ऑफ सच रिसोर्सेस इज नीड ऑफ अवर. अशा स्रोतांच्या वापराची आज अधिक गरज आहे. The most important definition is the energy, work, kinetic energy, potential energy, mechanical energy, then green energy. These are the most important definitions. Then the transformation of energy you can explain with the different examples. Okay guys.